महत्त्वाची आणि मोठी अपडेट बघू शकतोय। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट। खरं तर अनेक दिवसांपासून चर्चा होत्या, त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या। अखेर आता ही माहिती समोर येते, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याचं बघायला मिळतात। खरं तर मागील अनेक दिवसांपासून आपण बघितलेलं होतं, अनेक जे युवा नेते आहेत, युवा चेहरे आहेत, हे सुद्धा जयंत पाटील यांच्यावर नाराज असल्याचं बोललं गेलेलं होतं। जयंत पाटील स्वतःहून अनेक निर्णय घेतात असं काही युवा नेत्यांचं म्हणणं होतं। आताची ही महत्त्वाची मोठी अपडेट आपण बघू शकतोय। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे। खरं तर जयंत पाटील यांनी सुद्धा मला या पदापासून मोकळं करा अशी मागणी केलेली होती शरद पवार यांच्याकडे, आणि स्वतः त्यांनी हे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याचं बघायला मिळत आहे। राजकीय गोटातून महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय। राष्ट्रवादीच्या गोटातून ही महत्त्वाची अपडेट। जयंत पाटील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा, त्यांनी आता राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे। अनेक दिवसांपासून खरं तर जयंत पाटील हे नाराज होते असंही बोललं जात होतं। त्यानंतर आपण बघितलेलं होतं, जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांच्याकडे मला या पदापासून मुक्त करा, नव्या चेहऱ्यांना संधी द्या असंही म्हटलेलं होतं, अशी मागणी केलेली होती। मात्र आता त्यांनी स्वतः राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे। राजकारणातून ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या आपण बघू शकतोय, आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आवेश सध्या आपल्यासोबत आहेत। आवेश, नक्कीच गौरी, आपल्याला माहित असेल यापूर्वी राष्ट्रवादीचे अधिवेशन झालं त्यावेळेस सुद्धा जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं शरद पवार यांच्या समोर की माझ्या पदाचा मी राजीनामा देतो। पण त्यावेळेस शरद पवार यांनी सांगितलं होतं की महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका होत्या, त्यानंतर तुम्ही राजीनामा द्या, त्याबद्दल मीच निर्णय घेणार। पण अखेर जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शशिकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। शशिकांत शिंदे शरद पवार यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख आहे, आणि शरद पवारच्या सोबत राहण्यात नेहमीच असे शशिकांत शिंदे आहेत। मानसपुत्र सुद्धा शशिकांत शिंदे याला मानतात। आणि शशिकांत शिंदे जेव्हा गणेश नाईक सोडून गेले त्यावेळेस शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला उभारणी दिली होती, त्यामुळे शशिकांत शिंदे यांची निवड होण्याची शक्यता आहे गौरी। बरोबर। आवेश, खरं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्या संदर्भात काही प्रतिक्रिया येतात का जयंत पाटील यांच्या हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावरून? नक्कीच